आणि राज्यभरासह तिकडे रायगडातही तोच उत्साह पाहायला मिळतोय। रायगडात आमचे प्रतिनिधी अजय आमच्यासोबत जोडले गेले आहे। अजय, काय रायगडात सध्या उत्साह? पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलो तर गणेश उत्सवाचा जल्लोष पाहायला भेटतोय। कोकणात सर्वात मोठा सण हा गणेश उत्सव असतो आणि या निमित्ताने आपण रायगडचा विचार केला तर घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालेलं आहे। सध्या मी एक घरगुती गणपती या ठिकाणी आहे आणि आपण हे दृश्य पाहायला गेलं तर गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। भक्तिमय वातावरणात पूजा अर्चा करत प्राण प्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मोदक नैवेद्य देखील दाखवण्यात आलेले आहे आणि बाप्पांचं आगमन ज्या आतुरतेने वर्षभर भक्त जे वाट पाहत असतात तो क्षण आहे आणि पूर्णपणे आनंदमय वातावरण पाहायला मिळत आहे। आणि आपल्यासोबत काही ज्यांच्या घरी हे बाप्पा विराजमान झाले त्यांच्याशी आपण बातचीत करूया। एकंदरीत आज वर्षभरानंतर बाप्पा आगमन घरी झाला आहे, काय वाटतंय, काय भावना आहे? एक वर्षाच्या आतुरतेनंतर आज बाप्पांचं आगमन झालेलं आहे। फार आनंद झालेला आहे। वर्षानुवर्ष पिढीने पिढी आमच्या घरी गणपती येतो आणि बाप्पाच्या आगमनासाठी रात्री पूर्णपणे डेकोरेशनला ही चिल्लर कंपनी सगळेजण रात्रभर ही सेवाच आहे, एका प्रकारची डेकोरेशन करत होते। पाय उमटवलेले पाहतात आपण गणपती बाप्पाचे आणि काल रात्रीच गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे, पण ते प्राणप्रतिष्ठा सकाळी 5 वाजता करून आज आमची आरती वगैरे छान प्रकारे झालेली आहे आणि अशा उत्तम प्रकारे भक्ती करत आमच्या घरातले सर्व आणि फार अत्यंत आनंद झालेला आहे। कोणतीही बाप्पाच्या स्वागतासाठी कमतरता राहू नये यासाठी रात्रीपासूनच जे आहे ती बाप्पाच्या डेकोरेशन असेल किंवा त्यांच्या आगमनाची तयारी असेल ते भक्तांनी केली होती आणि आज भक्तांच्या घरी जे आहेत ते बाप्पा विराजमान झाल्याने संपूर्ण कुटुंबामध्ये जे आहे ते भक्तिमय आणि आनंदमय वातावरण जे आहे ते रायगडमध्ये पाहायला मिळतंय। हजारोच्या संख्येने बाप्पा जे आहेत ते घराघरात विराजमान झालेले आहेत आणि असाच हा उत्साह पुढच्या काही दिवस रायगडमध्ये पाहायला मिळेल। अगदी सच आणि तुम्ही दाखवतायत तसंच अगदी सुंदर अशी सजावट बाप्पांसाठी करण्यात आलेली आहे। ज्या घरात बाप्पा विराजमान झालेले आहे त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं। अगदी लहान मोठ्यांमध्ये हे उत्साहाचं वातावरण आहे। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।